नमस्कार. मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. ह्यांची गुढी वगैरे उभारून झालेली असते. सगळे शाळेतले कर्मचारी, पालक सगळे आलेले असतात आणि आता बडबड करायला लागलेले असतात. कोणी दगड उचललेला असतो तर कोणी अंगावर मारायला धावलेलं असतं. ह्या लोकांनी जी शाळा आहे ना, ह्यांच्या चुकीपायी इथे तांबटकरच्या खिशात घातलीये आणि आपल्या पोरांचं आपलं नुकसान केलंय. आता परत फी कुठून भरायची आणि पोरांना नवीन ॲडमिशन कुठून द्यायचं? पालक त्यांच्यामध्ये चर्चा करत असतात आणि खूप आक्रोश असा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला असतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता रमाच्या घरच्यांना सगळ्यांना ते मारणार अशी काहीतरी अवस्था निर्माण झालेली असते. भयान असा अवस्था त्या पालकांनी तयार केलेली असते रमाच्या दारात. अगदी गुढी उभारल्या लगेच हा तमाशा सुरू झालेला असतो. अक्षय, रमा सगळे शांत करण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्यातलं कुणी काय ऐकायला तयार नसतं. लोक म्हणत असतात की ह्यांना अद्दल ही घडवायलाच हवी, त्याच्याशिवाय हे वटणीवर येणार नाही. दुसऱ्या लोकांना वेठीस धरायला ह्यांना मजा वाटते ना. आपल्या मुलांचं नुकसान करताय, आपण एवढी मोठी फी भरली आणि आता ऐनवेळेला हात वर करताय. ह्यांना अद्दल घडायलाच हवी. आता रमा, अक्षय, आनंद सगळेच सांगण्याचा प्रयत्न करत असतात की शांत व्हा, तुमचं म्हणणं आम्ही ऐकतो, आमचंही तुम्ही म्हणणं ऐका. त्या पालकांमध्ये इतका काय राग भरलेला असतो की त्यातलं कुणीही ऐकायला तयार नसतं आणि सगळे अगदी आरडाओरडा करून सगळं त्यांचं जे आवार आहे ते अगदी गरजवून टाकलेलं असतं की शांत बसा. कुणीही शांत बसायला तयार नसतं. कधीही ते रमाच्या घरच्यांवर अटॅक करतील अशी परिस्थिती झालेली असते. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येकाने दगड उचललेला असतो आणि आता मारणार की काय अशी अवस्था होते. काही म्हणतात अद्दल घडवायला हवी, काही म्हणतात घडवलीच पाहिजे, त्याच्याशिवाय अशीच लोक वटणीवर येत नसतात. अक्षय अगदी हात जोडत असतो, थांबा, मी काय म्हणतोय ऐकून घ्या, पण त्यातलं कुणी काय ऐकायला तयार नसतं. एक माणूस दगड मारणारच, तेवढ्यात काय अक्षयचं आणि रमाचं त्याच्या हाताकडे लक्ष जातं. तो दगड मारल्यावर घराला कुणालाही लागू शकला असता. हात उचललेला असतो आणि आता तो मारणार, तेवढ्यात अक्षय रमाला असं लांब खेचतो आणि त्या माणसाचा हात मागून धरलेला असतो तांबटकरने आणि जोरात असा किंचाळतो की थांबा, असं काही करू नका, सगळ्यांनी जागेवर थांबा. आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की हा कोण आहे आम्हाला थांबा असं म्हणतोय. आता रमाच्या घरचे सगळे हा तांबटकरकडे बघायला लागलेले असतात की हा नवीन माणूस कोण आहे. तांबटकर त्या माणसाच्या हातातला दगड घेतो आणि आज शुभ दिवस आहे ना, मग हिंसा नको, शांततेने सगळं पार पाडू, की कशाला हा भांडण, आरडाओरडा आणि हे दगडफेक करताय तुम्ही. शांत बसा, आपण शांत बोलून प्रश्न सोडवूया. सगळ्यांनाच आश्चर्य झालेलं असतं, म्हणजे रमाला आणि अक्षयला, की हा तांबटकर इथे कसा आलाय, एवढी हिंमत की डायरेक्ट आपल्या दारात आलाय. सगळी लोक आपापसात कुजबुज करत असतात की हा माणूस कोण आणि इथे येऊन थांबवतोय, म्हणजे हा नक्की आहे तरी कोण. अक्षय आणि रमा तांबटकरकडे आश्चर्याने बघत असतात. आता मात्र आजी अक्षयला म्हणते, अक्षय हे कोण आहेत? अक्षयला इतका राग आलेला असतो, आजी हेच तांबटकर आहे, ह्यांनी सगळं वाटोळ चालवलंय. हे ऐकल्यावर सगळ्यांना राग आलेला असतो. या तांबटकरला मारू की काय अशी रमाच्या घरच्या लोकांची अवस्था झालेली असते. एवढं बर्बाद केलंय आणि तोंड वर करून परत यांच्या दारात तो आलेला असतो. तांबटकरच्या मागे असती रेवा. तांबटकर माघारी बघतात. रेवा बरोबर समोर येऊन उभी राहते. आता मात्र रेवाला बघितल्यावर अजूनच सगळ्यांना धक्का बसलेला असतो की तांबटकर सोबत रेवा, हे गणित काही जुळतच नसतं, की रेवाचा आणि तांबटकरचा संबंध काय. असे शॉकमध्ये रमाच्या घरचे सगळे लोक गेलेले असतात. रेवाला बघितल्या रेवाला कसं त्या कार्यक्रमातून ओढून नेलेलं असतं पोलिसांनी, पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं, त्या सगळा काही प्रसंग सगळ्या घरच्या लोकांना आठवायला लागलेला असतो. रेवाचं ते वागणं, रेवाचं ते विकृतपणा सगळ्या लोकांच्या डोळ्यासमोरून चाललेलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, रेवाने अभिला फसावलेलं असतं. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता अभिला एका मिनिटात ते सगळं काही आठवायला लागलेलं असतं. तांबटकर हसत असतो. एकमेकांकडे रेवा बघत असते तांबटकरकडे आणि तांबटकर बघतो रेवाकडे. आनंद म्हणतो, रेवा इथे कशी, हिचं काय काम आहे इथे. रमा अक्षयला म्हणते, इथे काय करतीये, हिचं काय काम आहे इथे. आता ती म्हणते की हे जेलमधून सुटलीच कशी आणि कधी. तांबटकरचा हात पकडून रेवा पुढे येत असते, अगदी ह्या सगळ्या लोकांच्या जवळ. रमा आता रागाने म्हणते, तू का आलीयस आमच्या दारात परत? तुमच्या मनातले गैरसमज दूर करण्यासाठी मी इथे आलीये, बाकी काहीच काम नाहीये माझं. या घरचं मीठ खाल्लंय आणि त्याला मी जागणार. ह्या घरावर मी कुणालाही दगडफेक करू देणार नाहीये. कुणीही काही घाबरू नका, मी काहीच होऊ देणार नाहीये. पॅरेंट्स लोकांना मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतेय, तुम्ही रमा अक्षयवर जो भरवसा ठेवला किंवा विश्वास दाखवून तुमच्या मुलांचं भविष्य त्यांच्या ताब्यात दिलं होतं, ते तसंच ठेवा. अजिबात त्यांच्यावर अविश्वास दाखवू नका, कारण रमा अक्षय खरंच चांगली माणसं आहेत.
मी खरंच तुम्हाला विनंती करते की असं काही गैरसमज करू नका. ही दोघंही चांगली आहे आणि तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीच गैर होणार नाहीये. हे योग्य तोच निर्णय घेतील. रेवा विश्वनाथ तांबटकर अण्णांच्या ह्या प्रॉपर्टीवर दाखवलेला मालकी हक्क काढून घेतीये आणि तुमची प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात देतीये. आजपासून या प्रॉपर्टीशी माझा काहीही एक संबंध राहणार नाहीये. मी हे स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगतेय. अवी म्हणतो, म्हणजे हिने तांबटकरशी लग्न केलं? अवीला अजून धक्कर बसतो. हो, मी ही केस आणि प्रॉपर्टीवर दाखवलेला दावा मागे घेतेय. आजपासून तुम्ही सगळे फ्री आहात. कुठल्याच केसमध्ये तुम्ही अडकणार नाही आहात. रेवा आता हसत असते. तांबटकर सुद्धा हसत असतो आणि म्हणते, खरं तर रमा अक्षयचा हक्क हिरवून मला आनंदात राहायचं नाहीये. त्यांना दुःखात ढकलून मी का आनंदात राहू? पॅरेंट्स लोकांनो, मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतेय, या दोघांच्या हातामध्ये तुमच्या मुलांचं भविष्य खूप ब्राईट असणार आहे. विश्वास ठेवा. खूप चांगली लोक आहेत ही. तर सगळे जे पॅरेंट्स असतात ती कुजबुज करायला लागतात आणि एक लगेच म्हणते की थँक्यू मॅम, तुम्ही हे सगळं केलंय. रेवाला सगळे पॅरेंट्स लोक थँक्यू म्हणत असतात. रेवा म्हणते, थँक्यू मला नका म्हणू, या दोघांना थँक्यू म्हणा. या दोघांनी सगळं काही केलंय म्हणून यांची प्रॉपर्टी यांना परत मिळतीये. अण्णांना दिलेलं वचन, अण्णांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी या दोघांनी खूप काही धावपळ केली. अगदी जीवाचं रान केलं आणि शेवटी ते जिंकले. त्यांची प्रॉपर्टी त्यांना सुखरूप मिळतीये. पॅरेंट्स लोक असतात ती म्हणतात, अक्षय सर, खरंच आम्हाला माफ करा, आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला. खरंच आय एम सॉरी. कुणी हात जोडत असतं, कुणी सॉरी म्हणत असतं. प्रत्येक पालकाला पश्चाताप झालेला असतो. आम्ही तुमच्यावर अविश्वास दाखवला त्याबद्दल खरंच सॉरी अक्षय सर. आम्ही असं वागायला नको होतो. क्षमाची सुद्धा काही लोक माफी मागत असतात, हात जोडत असतात की खरंच माफ करा, आमची चूकच झाली, आम्ही असं तुमच्यासोबत वागायला नको होतं. तर ज्या हाताने दगड उचलला ना, त्याच हाताने आता माफी मागतोय. खरंच आम्ही जे वागलो ते चुकीचं, असं वागायला नको होतं. तुमच्यावर अविश्वास आम्ही दाखवायला नकोच होता. अक्षय रमा दोघंही हात जोडतात आणि पॅरेंट्स लोकांचे आभार मानत असतात. कारण पॅरेंट्स लोकांना त्यांची चूक कळालेली असते आणि अक्षयला आणि रमाला त्यांची सगळी काही प्रॉपर्टी मिळालेली असते. सर, तुम्ही शब्दाला जागलात. तुम्ही शाळा वाचवली, आमच्या मुलांचं भविष्य वाचवलं. तुम्ही नाही तर ऐन वेळेला आमची मुलं कुठे गेली असती? आम्ही सगळेजण सण साजरा करणार आहोत, निर्धास्त राहणार आहोत. रमाचे अक्षयचे आभार मानलेले असतात. असात धन्यवाद, तुमच्यामुळे सगळं काही सुखरूप होतंय आता. आणि आता अभिला मात्र राग आलेला असतो की हे रेवा तोंड वर करून त्या तांबडकरशी लग्न केलं आणि परत इथे आली आमच्या समोर. अभिने आता तोंड फुगवून घेतलेलं असतं. जी बॅरिस्टर लोक असतात ती सारखी धन्यवाद धन्यवाद असं म्हणत असतात आणि हात जोडून आभार मानत असतात. तांबडकर म्हणतो, अण्णासाहेबांनी सह्या केलेले सगळे पेपर माझ्याकडे होते आणि सगळ्या लोकांना ते पेपर दाखवतो आणि तांबडकर सगळ्यांच्या समोर ते पेपर फाडून टाकतो. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे त्यांनी जे अण्णांवर केस वगैरे केली आहे ती केस आता संपलेली असते आणि अण्णा निर्दोष सुटलेली असतात. आत्तापर्यंत अण्णा स्वतःला लपवत इकडे तिकडे फिरत असतात, त्याची काहीच गरज उरलेली नसते. कारण तांबडकरने जेवढे काही केस लावलेले असतात अण्णांवर, सगळे आता संपलेले असतात. त्याने ते पेपर असतात तेच फाडून टाकलेले असतात. पेपर असे फाडतो आणि सगळीकडे उधळून देतो. आता थोडा वेळ थांबून हे सगळं बघून मग आता लगेच रेवा म्हणते, या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला फक्त आणि फक्त रमा आहे. रमाशिवाय दुसरं कोणीच नाही. सगळी काही जी प्रॉपर्टी आहे ती रमाची आहे. आता कोणीही इथे हक्क सांगायला येणार नाही. खरी वारसदार रमाच असणार आहे. त्यामुळे डोंट वरी, सगळं काही रमा तुझं आणि तुला परत मिळतंय. बॅरिस्टर लोक असतात ते आता तांबडकरचे सुद्धा आभार मानतात, हात जोडतात. मनापासून आभार. खरंच खूप चांगलं काम केलंय तुम्ही. तांबडकर साहेबांचं मन खरंच खूप मोठं आहे हो. तांबडकर सर, आता आम्ही खऱ्या अर्थाने विजयाची गुढी उभारू शकतोय. आता आम्ही जाणार आणि सण साजरा करणार. बघा, थँक्यू रमा मॅडम आणि अक्षय सर. सगळं काही छान झाले तुमच्या प्रयत्नांमुळे. आता सगळे जे लोक आलेले असतात ते सगळे माघारी गेलेले असतात. तेव्हा अक्षय म्हणतो, तांबडकर, हे काय नवीन नाटक आहे? आता काय नवीन खेळ रचलाय आणि त्या सगळ्यामध्ये आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करतोय? एवढा खेळ करून तुझं भागलं नाहीये का अजून? खेळ करायचा विचार करतोय? म्हणते त्यांना आधीच कळालं होतं की ही केस ते हरणार आहे, म्हणून तर त्यांनी हे सगळे नाटक रचलंय. म्हणते आम्हाला कळणार नाही इतपत दुधखुळे आहोत का? सगळं काही आम्हाला कळतं. तुम्हाला जसं कळतं त्याचं थोडंफार तरी आम्हाला कळतं ना? तांबडकर सर. आता मात्र आजी चिडलेली असते आणि रेवाला म्हणते की रेवा, तू इथे आलीस कशाला? मोकादमांच्या घरात तुला थाराच नाहीये. इथे येण्याची तू हिंमतच कशी केलीये? रेवा, तुला काहीतरी विचारतीये मी. कोर्टामध्ये ही केस कायदेशीररित्या आम्ही जिंकलो असतो. तुला हे करायची अजिबात काही गरज नव्हते. मयुरी म्हणते, रेवा ही केस मागे घेऊन आमच्यावर उपकार करते असं तुला रेवा वाटत असेल तर तुझा गैरसमज आहे. तशीही आम्ही केस जिंकलोच असतो, अगदी काहीही झालं असतं तरी. आनंद म्हणतो, तू कितीही जरी चांगली वागलीस ना तरी तू आमचं जे काही नुकसान केलंय ना
त्याची नुकसान भरपाई तर कधीच होऊ शकत नाहीये. कितीही चांगलं वागायचा प्रयत्न कर, कुटुंबाचं आणि वैयक्तिक नुकसानसुद्धा कधीच भरून निघणार नाहीये. आता रेवाला एवढ्यांचे टोमणे ऐकून इरिटेट झालेलं असतं. रेवा जोरात म्हणते, बास, वाटलं होतं मुकादम कुटुंब मोठ्या मनाने मला माफ करेल, काही शांत होईल आणि किमान 2 शब्द तरी ऐकून घेणार, एवढं अपेक्षा होती. पण नाही, सगळे तर माझ्यावर आरोपच करत सुटलेत. इतक्या वर्षांनी राग निवाळला असेल, पण नाही, तुमचा राग आहे तसाच आहे. म्हणते ऐकण्यासाठी बोलण्यासाठी काही शिल्लकच ठेवलं नाहीये. आता ऐकायचं काय आणि बोलायचं काय? रेवा म्हणते, काही शिल्लक राहिलं नाही. तू काय बोलतीयस रमा? तुला तरी कळतं का? जे कुटुंब आहे ते कालही होतं आणि आजही आहे. जे कुटुंब परत एकत्र यायला, माझं कुटुंब मला मिळायला खूप वर्ष उलटली आहेत. त्यानंतर माझं कुटुंब मला मिळालंय रेवा. असं सहजासहजी ते कुटुंब मला मिळालं नाहीये. सगळं उद्ध्वस्त झालं होतं. खूप काही सहन केली, अगदी सगळ्यांनी. कळतंय का तुला रेवा? रेवा म्हणते, तुला काय वाटतंय का रमा? सहन फक्त तूच केलंय का? बाकीच्यांनी सहन केलंय की? मीही खूप भोगलंय. जेलमध्ये 1-2 वर्ष नाही, तब्बल 7 वर्ष काढलीये जेलमध्ये. 7 वर्ष कशी काढलीये ना, माझं मला माहितीये. त्यामुळे तू भोगलंस असं एवढं नको सांगूस. काय आणि कसे दिवस काढलेत ना, त्याची कल्पनासुद्धा कोणी करू शकत नाहीये. म्हणजे तुझ्या कर्माचं फळ होतं ते. आम्हाला काय सांगतीयस तू? तू जे केले ते तू भोगलंस. आम्हाला काय कौतुक सांगतीयस त्याचं? चुका केल्या, जे वाईट वागली, त्याच्यामुळे तिथे होतीस तू. आम्हाला काय सांगतीये? आम्ही ज्या चुका केल्याच नाही, त्या चुकांची शिक्षा भोगली आम्ही, कारण नसताने. कळतंय का रेवा तुला? मी तर विश्वास ठेवला होता, तुझ्यावर प्रेम केलं, राहायला घर दिलं, आपल्या माणसांमध्ये सामावून घेतलं. पण शेवटी तू काय केलंस? सगळ्यांचा विश्वासघात. मी केला विश्वासघात? त्या वयात माझ्या हातून काय होत होतं, काय घडत होतं, खरंच मला काही कळत नव्हतं. पण चूक झालीये हे मी मान्य करतीये. अल्हाडपणा होता ते आता समजतंय मला. काय चूक, काय बरोबर, काय करायला हवं किंवा काय करायला नको, त्यावेळेला काहीच कळत नव्हतं. माझ्या या आयुष्याने मला खूप काही शिकवलंय. माणसांची किंमत करणं, माणसांना जपणं, सगळंच काही शिकवलंय मला रमा. तुझ्या मैत्रीची किंमत शिकवलीये मला. आणि आता रडायला लागलेली असते वेवा. प्लीज मला माफ कर. आजपर्यंत केलेल्या पापाची जाणीव झालीये मला. सगळं काही भोगलंय मी आणि रिअलाईजसुद्धा झालंय की मी खरंच चुकले आणि चुकीचंच वागत होते. त्यामुळे मी माझी चूक मान्य करतीये. तू सुद्धा मोठ्या मनाने मला माफ कर रमा. आता सुधारण्याचा प्रयत्न करतीये. आयुष्याने खूप काही शिकवलंय मला. त्यातून नक्कीच मी सुधारण्याचा प्रयत्न करतीये. मला आयुष्याने ही शेवटची संधी दिलीये. या संधीचं मला सोनं करायचंय. विश्वास ठेव माझ्यावर. अक्षय म्हणतो, नको नाटकं करू. आणि काय जे काही खोटं बोलतीयस ना, ते बंद कर. अजिबात काही खोटं बोलायची गरज नाहीये, ऐकून घ्यायची इच्छा पण नाहीये आणि वेळ तर त्याहून नाहीये. त्यामुळे हे नाटक आहे ना, बंद कर. अक्षय, माझ्या भावना खोट्या नाहीयेत. अक्षय म्हणतो, नको नाटकं करू. बास. किती ते नाटकं करशील? थकत नाहीस का तू आधी? सगळी काही नाटकं करून झाली. आता कोणी फसणार नाही आणि तुझ्यावर विश्वाससुद्धा कोणी ठेवणार नाहीये. त्यामुळे बास, ही नाटकं बंद कर. रमा बिचारी साधी आहे. आधी तिने विश्वास ठेवला, तुझ्या सगळ्याला ती बळी पडली. पण आता नाही, पूर्वीची रमा नाहीये ती. आता बळी पडणार नाही. तांबडकर आता मध्ये बोलायला लागलेला असतो. एक मिनिट. रमा, अक्षय आणि सगळंच कुटुंबाचा संताप चुकीचा नाहीये असं मला वाटतंय. पण आता जो तुम्ही स्टँड घेताय ना, तो चुकीचा आहे असं मला वाटतंय. संताप चुकीचा नाहीये याबद्दल तर मी अगदी स्पष्टच म्हणतो. पण आता तुम्ही जे वागताय, बोलताय, ते अगदी चुकीचं आहे असं मला वाटतंय. या चुकीची जाणीव तुम्हाला आज न उद्या नक्की होणार, मला माहितीये. तांबडकर म्हणतो, जरा विचार करा. मी जर ठरवलं असतं तर काहीही होऊ शकलं असतं. अगदी काहीही. लक्षात येतंय का? कोर्टाचा निर्णय, त्याला लागणारा वेळ, हे सगळं खूप काळ उलटून गेलं असतं. मी जर ठरवलं असतं तर ही केस अशीच वर्षानुवर्ष चालू राहिली असती, अशी जागेवर संपली नसती. मग काय हाल झाले असते तुमचे? याचा अंदाज रमा अक्षयला तर आलाच असेल, हो की नाही? यातलं काहीही न करता आम्ही खूप महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आम्ही दोघांनी मिळून फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी. बटकर आता म्हणतो, तुमची प्रॉपर्टी सुखरूप मिळाली ना तुम्हाला, याची जाणीव ठेवावी कमीत कमी आणि रेवाला माफ करावं असं मला वाटतं. याची जरा जरी जाणीव असेल तर रेवाशी तुम्ही जरा चांगलं बघण्याचा प्रयत्न कराल. तांबडकर अगदी स्पष्ट बोललेला असतो. तसं मी स्वतः विश्वनाथ तांबडकर तुमच्याकडे विनंती करतो की रेवाला चांगली वागणूक द्या. कसं आहे ना, आमचं मोठेपणा आम्ही दाखवलाय, मनाचा मोठेपणा आम्ही दाखवलाय. आमचं काम तर झालंय, आता उरलंय तुमचं काम. बघू आता तुमच्या मनाचा मोठेपणा किती आहे, तुम्ही रेवाला माफ करता की नाही. तांबडकर हात जोडतो आणि म्हणतो, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. पूर्ण परिवाराला आनंद झाला. खेळ रंगात आला.
तांबडकर आता रेवाला घेऊन तिथून निघून जातो. हे घरचे लोक मात्र आश्चर्यचकित होऊन रेवाकडे आणि त्या तांबडकरकडे बघत थांबलेले असतात. तो येतो, तमाशा करतो, पेपर फाडतो. सगळं काही तुम्हाला दिलंय असं म्हणतो आणि निघून गेलेला असतो. हे लोक मात्र थक्क होऊन त्या दोघांकडेच बघत राहिलेले असतात. रेवा आता घरी येते आणि तिच्या बेडवर बसून अशी काय रडायला लागलेली असते. रेवाला सगळ्या गोष्टींचा पश्चाताप होत असतो. शांत हो, बघितलं ना कसा मनस्ताप झाला. तुला नको म्हणत होतो, पण तुला मात्र त्या लोकांचं काय पुढे पुढे करायचं होतं काय माहिती. आपल्याला आमचे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, म्हणून कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघितलं ना तुला कसा त्रास होतोय रेवा. पण या सगळ्यापासून खूप दूर निघून जाऊ. काही एक संबंध राहणार नाहीये. अक्षय तुझ्या डोळ्यासमोर येणार, तोपर्यंत जुनी दुखणी तुला अशीच टोचत राहणार आहे रेवा. आपण इथून निघून जाऊया. आपल्या आयुष्यात यायच्या आधी आपण किती आनंदात होतो रेवा, आठव जरा. रेवा आता रडत असते आणि म्हणते, विशू मी आनंदात नव्हते, कधीच आनंदात नव्हते. तू सांग विशू, मी कशी आनंदात राहू, कसा आनंद साजरा करू. माझा भूतकाळ सतत माझ्या मनात असतो आणि सतत मला पोखरात असतो. ती जरी शांतपणे जपण्याचा प्रयत्न केला, दोन चेहरे सतत माझ्या समोर येतात आणि मला टोचत असतात. ते कधीच माझ्या समोरून जात नाही किंवा माझ्या मनातूनही नाही. सतत माझ्या मनात तोच विचार चालू असतो विशू. सारखे येऊन मला जाब विचारताय, मी जी काही वागली आहे ती का वागली, कशासाठी वागली, हे सगळं करून मला काय मिळालं. प्रत्येक वेळेला टोचून टोचून मला जाब विचारत असतात. मी कशी शांत होऊ किंवा सगळं काही मागे टाकू, तूच सांग बरं विशू. आता रडत असते. तिला फार पश्चाताप होत असतो. रेवा जी काही वागली या आधी त्या गोष्टीचा तिला आजपर्यंत पश्चाताप होत असतो. तांबुडकर म्हणतो, आपण इथून खूप खूप लांब निघून जाऊया, परदेशात जाऊया. कुणाचा काही एक संबंध राहणार नाही अशा ठिकाणी आपण जाऊया. तेव्हा प्लीज तू रडू नकोस आणि स्वतःला वाईट वाटून घेऊ नको. तुला जर बरं वाटणार असेल तर आपण इतकं दूर निघून जाऊ की आपल्यापर्यंत कोणीच पोहोचणार नाही. युरोप, अमेरिका, 7 समुद्राच्या पलीकडे जाऊया की कुणाचा चेहरा सुद्धा दिसणार नाही. आठवण तर लांब राहिलं. सांग, येशील का माझ्याबरोबर? मी आता तयारी करतो, आपण लगेच निघून जाऊया. नाही विशू, पळून जाऊन प्रश्न नाही सुटत. तसेच मनात घर करून राहणार आहेत आणि आपण दूर जरी गेलो तरी जे घडलंय ते थोडी बदलणार आहे. जोपर्यंत रमा, अक्षय मला माफ करत नाही तोपर्यंत मी इथून काय हलत नसते. मी इथेच राहणार विशू. काहीही झालं तरी मी इथून कुठेही जाणार नाही. ते जेव्हा मला म्हणतील की मोकळ्या मनाने माफ केलंय जे घडले, तेव्हा मी इथून हलणार आहे विशू. तुला या दलदलीत मी अडकावून ठेवणार नाहीये. ही लढाई माझ्या एकटीची आहे, माझ्या माणसांबरोबरची आहे आणि माझ्या माणसांबरोबरची आहे. आणि माझ्यासोबत या दलदलीत तुला अडकवणार नाहीये आणि तुला त्रासही करू देणार नाहीये. मी तुला सगळ्यातून मुक्त करणार आहे विशू. या सगळ्यात तुला जर त्रास झाला माझ्यामुळे तर मला हे आवडणार नाही. मग विशू, रेवा काय बोलतीये? तू आणि मी वेगळे आहोत का? आपण दोघे एकच आहे ना? तुझा त्रास तो माझा त्रास, तुझं दुःख ते माझं दुःख. मग वेगळे कसं झालो आपण? तुझी लढाई ती माझी लढाई आहे आणि तुला वचन दिलं होतं मी की सावलीसारखा तुझ्यासोबत असेल. असंच कसं मधून निघून जाऊ? कशी बोलतीयस तू रेवा? आता या कठीण वळणावर साथ सोडू असं म्हणतीयस तू? तुला माहित नाहीये जीवापाड प्रेम आहे माझं तुझ्यावर, जीवापाड. आणि संकटात तुला एकटं सोडून जाणार नाहीये हा तांबडकर. मला खूप वाईट वाटत असतं, पश्चाताप होत असतो जी काही वागली आहे त्याचा, आणि या सगळ्यांकडून माफीची अपेक्षा असते तिला. अशी मिठी मारते विश्वंभर तांबडकरला आणि विशू असं म्हणून ती खूप रडायला लागलेली असते परत त्याच्या मिठीत जाऊन. रेवाला खरंच पश्चाताप होत असतो सगळ्याच गोष्टींचा. इकडे मात्र अक्षयने घरच्या सगळ्या लोकांना समोर बसवलेलं असतं आणि आतापर्यंत जे काही प्रसंग त्यांच्यावर ओढवला, जी काही परिस्थिती ते भोगतायत ती कशामुळे, कुणामुळे, काय आणि कशी झाली हे सगळं काही स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तर कोर्ट कचेरी जे काही आपल्याला त्रास होतोय फक्त आणि फक्त यामागे एकच सूत्रधार म्हणजे ती रेवा आहे. रेवाने सगळं घडवून आणलं आणि म्हणून आपल्या आयुष्यात एवढं मोठं वादळ आलं. आजी म्हणते सगळ्यांनाच टेन्शन आलं असतं म्हणून आम्ही तुम्हाला काहीच सांगितलं नाही नक्की काय आणि कसं चाललंय. आणि रेवाचं नाव तर मुद्दामून घेतलं नव्हतं. तांबडकरची डार्लिंग म्हणजेच रेवाच सूत्रधार. जी म्हणते आत्ता कुठे लक्षात येतंय, तुम्ही दोघं तणावाखाली का होता इतक्या दिवस? मात्र चिडलेला असतो. कळतच नाहीये काय बाई रे ती, कुठल्याही धरायला जाऊ शकते का ती? रेवाली त्या म्हणणं बाहेर आली कधी आणि कशी? ओके, तांबडकर बरोबर लग्न केलंय. म्हाताऱ्या दोमवर काय तमाशा लावलाय त्या रेवाने. अभिला फार वाईट वाटत असतं. रेवाने लग्न केलंय? अभि म्हणतो किती किती नीचे रे ही, कपडे बदलल्यासारखी नवरे बदलतीये ही बाई. आणि फसवले की काय तांबडकरला याने? आजी म्हणतात अभिषेक, रेवा येती किती कपटी पाताळी यंत्री आहे आपल्याला चांगलंच माहितीये ना, कशाला एवढा विचार करतोय? कडू कारलं येती कधी गोड व्हायला लागलीये. कॉल हृदय परिवर्तन असं काही एक नाहीये. मला तर वादळापूर्वीची शांतता वाटतेय ती, कारण ती रेवा आहे, ती चेंज होणार नाहीये. आनंद म्हणतो सगळं काही मोठं प्लॅनिंग वाटतंय. तांबडकर सारखा माणूस इतक्या सहजासहजी माघार घेईल हे एक्सेप्टच होत नाहीये. आज अण्णांची प्रॉपर्टी देऊन गेला पण
पण त्याच्या मोबदल्यात उद्या काय मागेल नाही माहितीये त्याचा. अभि म्हणतो एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे. अक्षय म्हणतं नाटकीय रे ही बाई. रेवा मधनं माहेर आली कधी आणि कशी? ओके, तांबडकर बरोबर लग्न केलंय म्हाताऱ्याबरोबर. काय तमाशा लावलाय त्या रेवाने? अभिला फार वाईट वाटत असतं. रेवाने लग्न केलंय? अभि म्हणतो किती किती नीच रे ही. कपडे बदलल्यासारखी नवरे बदलतीये ही बाई. आणि फसवलंय की काय तांबडकरला याने? आजी म्हणतात अभिषेक, रेवा आहे ती किती कपटी पाताळयंत्री आहे आपल्याला चांगलंच माहितीये ना. कशाला एवढा विचार करतोय? कडू कारलंय ती, कधी गोड व्हायला लागली. कॉल्ड हृदय परिवर्तन असं काही एक नाहीये. मला तर वादळापूर्वीची शांतता वाटतेय ती, कारण ती रेवा आहे, ती चेंज होणार नाहीये. आनंद म्हणतो सगळं काही मोठं प्लॅनिंग वाटतंय. तांबडकर सारखा माणूस इतक्या सहजासहजी माघार घेईल ही एक्सेप्टच होत नाहीये. आज अण्णांची प्रॉपर्टी देऊन गेला, पण त्याच्या मोबदल्यात उद्या काय मागेल ने माहितीये त्याचा. अभि म्हणतो एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचे. आपल्याला खूप सावध राहायला लागणार आहे. अक्षय म्हणतं नाटकीय रे ही बाई. रेवा मधनं माहेर आली कधी आणि कशी? मयुरी म्हणते हात जोडून माफी मागते, डोळ्यात पाणी आणते. असा काय राग आला होता ना मला तिचा. 7 वर्ष तुरुंगात जाऊन आली म्हणून काय झालं? तिने केलेल्या जखमा अजूनही ओल्या आहेत, भरल्या नाहीत त्या. अभि म्हणतो ताई काही नाही, गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आणि इमोशनल कार्ड खेळली, बाकी काही नाही. सगळ्याच लोकांना वाईट वाटलेलं असतं आणि टेन्शनही आलेलं असतं. जे काही झालंय त्याच्यानंतर तर भयानक असं काहीतरी घडणार, यात काही शंका नाही. सगळ्यात जास्त अभिला वाईट वाटलेलं असतं. ही नालायक बाई कधी सुधारणार आहे? माझ्या नजरेत झाली असेल महान वगैरे, पण माझ्या नजरेत अजूनही गुन्हेगारच आहे. अक्षय म्हणतो अभि नशीब आहे तुझं, तिच्या तावडीतून सुटलायस तू. देवाचे आभार मान, नाहीतर पश्चातापाचं झालं असतं आतापर्यंत. तिच्यावर विश्वास ठेवायचा नाही यापुढे काहीही झालं तरी. लक्षात ठेवा, स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं रेवाशी बोलणं किंवा तिच्यावर विश्वास ठेवणं. आता हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायचे. काही शिकलो नाही असं वाटायला नको हा. काही बरंच काही शिकलं आपण आता. जखमा येईल ना ती इतक्या खोल असणारे आणि कधी न भरणारे असणारे. कोणी सावरू शकणार नाही असं काहीतरी ती धमाका करणारे. हे सगळे बोलत असतात, पण रमा काही बोलत नसते. रमा एकदम शांत असते. अजी म्हणतात काय ग रमा, गप्प का बसलीयस? तुझं हे गप्प राहणं अधिक भीतीदायक वाटतं या. नेमकी चाललंय तरी काय? रमा आजी म्हणते काय मनात आहे सांग बरं. अक्षय म्हणतो रमा आता काही विचार नको आणूबाई मनात. आता हे सगळं जागेवर थांब, कुठलाच विचार आणू नकोस. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी विश्वास नाही ठेवणार तिच्यावर. रेवाचं बोलणं, तिचे ते आसू, हात जोडणं, अश्रू दाखवणं, खोटे खोटे ते सगळं काही, ती जरी बदलली असली तरी. आणि रमा इकडे तिकडे बघायला लागते. नसेरेच बदलली म्हणजे नाहीच बदलणार ती, पण तिच्यावर विश्वास नाही ठेवू शकत. काहीही झालं तरी तिच्यावर विश्वास मी नाहीच ठेवणार आहे. त्यामुळे डोंट वरी, कोणीही घाबरू नका. मी नाही विश्वास ठेवणारच. पुन्हा एकदा विश्वास ठेवणं म्हणजे मूर्खपणाच ठरणार आहे, याची जाणीव आहे मला आता. अजूनही रेवा रडत असते आणि तांबडकर तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ही झालेला विशू, तरी रमा अक्षयचा विश्वास जिंकूनच राहणार आहे मी. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी थोडक्यात बघूया. पेपरला दुसऱ्या दिवशी छापून आलेलं असतं, प्रसिद्ध उद्योगपती तांबडकर यांच्या कृपेने अण्णांची शाळा वाचली. आनंद म्हणतो याचंच टेन्शन होतं. हे उपकाराचं ओझं म्हणते सगळ्यांच्या समोर आता असं सिद्ध होणार की तांबडकरच्या उपकारामुळे सगळं काही चांगलं झालंय. अक्षय म्हणतो रमा तू का शांत म्हणतायस गा? रमा म्हणते झालंय का तुमच्या सगळ्यांचं बोलून? बोलू का मी आता काहीतरी? हो बोल, तेच अपेक्षित आहे आम्हाला. रमा आता शांत उभी राहिलेली असते, म्हणजे रमा नक्कीच काहीतरी विचार करत असते. मित्रांनो, रमाच्या या शांततेमागे नेमकी काय विचार आहे किंवा आता काय पाऊल उचलणार आहे रमा, हे जर बघायचं असेल आपल्याला तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद.